पहिला तर वेलकम टू सातारा गाईज. आम्ही साताराला डायरेक्ट पोहोचलोय. आम्ही मध्ये काहीच व्हिडिओ काढलेला नाही आहे. डायरेक्ट आलो. रात्र होते म्हणून काही दुसरा व्हिडिओ काढायला होतीच नाही. मस्त हायवे होता. थोडं काढला आहे स्टार्टिंगला. ते थोडा तुम्हाला दिसून जाईल. तर आता आम्ही कुठे चालला आहे आपला पहिला स्टॉप? हां, मालदेव. तर मालदेवला जातो पहिला आणि इकडे फोटोशूट पहिलं करतो. आणि एक पण जण आंघोळ नाही केला. मी पण नाही आंघोळ केली. कोणीच नाही. पुढे जाऊन तिकडेच आंघोळीचा कार्यक्रम आहे. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. एक व्ह्यू दिसला मस्त हातातच, तर तोच बघत आहोत. नाही याला चष्मा नाही, हे भंगरी आहे. काय रे वरती जातो काय? ए मयुरेश, तुझी चड्डी दे मला. मला लागेल तुझी चड्डी. नाही ना तुला, ती लहान आहे. असे काय करू यार, माझी चड्डी विसरला मी एक. यार मी त्याला फोन करून विचारला की आपलं कुठे काय लोकेशन आहे, मला नीट सांग, मी पॅकिंग करतोय. फोन केला, 2 चड्डी जागी एकच चड्डी टाकली. म्हणजे बॉक्सर आपली हाफ पॅन्ट. तर ती घाल ना. कोणती? बॉक्सर. अरे ती ही आहे, कशी शॉर्ट कॉटनवाली आहे ती शॉर्ट. काय नाही तिकडे पण मग दुसरीकडे तिकडे कुठे घालू मी ती? घाल नंतर. कार्गोची आहे मग माझ्याकडे एक दुसरी. बस आला खतरनाक. आणि आम्ही आता खालून वरती इथपर्यंत आलो. तोपर्यंत फौजी ट्रेनिंग यांची फुल चालू आहे. म्हणजे नुसतंच नाही सांगत राजधानी सातारा. अजून तर आम्ही स्टार्टिंग केलं आहे. जस्ट काल आम्ही किती वाजता निघालो? तिकडनं आम्ही निघालो 6 वाजता. सॉरी 7ची ट्रेन होती. 7ला निघालो आणि 10-11 वाजता इथं मुंबईला पोचलो. मुंबईवरून 11 वाजता निघालो. ते इथे 4 वाजता पोचलो इथं आम्ही. म्हणजे आम्ही तिथून ट्रेननी मुंबई, कारण की आम्ही जर तिकडे डायरेक्ट गाडी मागवली असते किलोमीटर वाढलं असतं. त्याच्यामुळे डायरेक्ट मी पण आला रे. मी पण थोडे फोटो काढून घेतो. आपण पण हिरो झालेत. यार माझा पण फोटो काढ. ये नीट बोल ना, मानवी वाकडे नीट बोल ना. आडवाज उभा राहा. हे बघ कसं लाजते. हा इडास थांबलं. अभि बस काय. फोटोग्राफर सिरियस झालाय. आणि हा मागे जो फोटोशूट करत आहे त्याने आम्हाला वॉर्निंग दिलेली की एक चादर घेऊन ठेवा सोबत. कोण नाही घेतली. थंडी खतरनाक आहे इथं. दाखवतोय. मला माहिती नाही थंडी एवढी वाढेल. थोडं पुढे जाऊ त्यांच्याकडे. ठाकरे हव्याचा उडून जाशील तू. तर 2 नवीन मेंबर आमचे, योगेश आणि संजय. हे 2 नवीन मेंबर. बाकीच्यांना ओळखताय, मयुरेश, आकाश ठाकरे, ते 2 जण. खतरनाक थंडी वाजते एवढ्या वरती. माझा पाडना यार एक फोटो कोणतरी आहे. अबे मैं तो भूत काला हो गया. तो तू जब इधर आया था तो कौन सा गोरा था? OnePlus मध्ये पाडायचा मला फोटो. लवकर ठाकरे ते फोटो काढू. चड्डी हात काढ. चड्डी घे तुझा फोन घे. चल जय बजरंगबली. जय बजरंगबली. सगळ्यांचे उतरायचे पट्टे हे मी हातात ठेवतोय. मी नाही उचलत. जाऊ दे. अरे इथे घाबरते आपल्याला. घाबरू नका, काय नाही करणार. हा काचा हे पण यांनी चाबी काढली. अजून एक स्पॉट दिसला. परत थांबलो. पण आता मी माईक वगैरे आतमध्ये ठेवलं कारण की माकडं खूप आहे. म्हटलं हातातून पण नाही, ते आपल्याला फक्त पळून जात आहे. या बॉयज. हर्षा आहे तो. हर्षा गोगाला. हर्षा आता एक धबधबा बघायला मालदेव. तुम्हाला जे सांगितलं तिकडेच चाललो आम्ही धबधब्याच्या.
आणि हे नवीन पोरं मला असे बघतात जे कधी बघितलंच नाही. चल ना, हे रोजचं काम आहे माझं, चल ना. असं वाटतंय आपण ट्रेकिंगला आलोय का रे. 2 किलोमीटर म्हणला तो. आता ज्याची थार होती तो तर डायरेक्ट गेला असेल. आता आपली ती खाली लागते बिचारी गाडी, मग ठेवा लागते आपल्याला. इथं चढणारच नाही आपली गाडी, नाही चढणार, अटकून जाईल. तर आमची गाडी अशी आहे ना की जी इकडे रस्ता खराब आहे तर इथं लागून जाईल म्हणून गाडी वरती ठेवली आणि इथून चालत जाऊ. मग आता असं मला ट्रॅकिंगला फार मजा आहे माहिती. वॉटरफॉल बघायला चालू, थोडा ट्रॅक पण झाला. तर आम्ही इथे आता विचारलं काकांना, इथे चहा पण देतो, भेटतो तिथे तुम्हाला पाहिजे असेल तर जेव्हा पण तुम्ही याल. एक हा रोड जातो वरती आणि एक हा रोड जो त्यांनी सांगितला जो बंद आहे तिकडं नाही हो, इकडं ह्या रोडने पण तुम्ही जाऊ शकता वॉटरफॉलला. मिनिमम 20 ते 25 मिनिट चालतोय. शूटिंग यही हुई थी. हा, ते घर पडतं ते लास्टला असा बॅलन्स करतात सगळे. चालू आहे. तर अफाट प्रयत्नांनी आम्ही आमच्या मंजिलीकडे पोहोचलो. तुम्हाला जस्ट दाखवतो आम्ही कुठे आमचे स्नान करणार आहेत. अरे माझ्याकडे चालू आहे 2 बोटं. काय करतो, हागायला चालला तू. हेच कल फोटोग्राफी स्किल्स मला पण पाठव. आणि इथं आम्ही आता आंघोळ करणार आणि जाणार पुढे. हे बघा, इज्जत चली गई, भाई की इज्जत चली गई. छेडता आता इथे पण आलं. इथं पाण्यात उतरून बघू किती थंड पाणी आहे आजच्या गावात. कारण की हे लोक बोले खूप थंड पाणी आहे. जय श्रीराम. बर्फाचं पाणी आहे, बर्फा. खरं सांगतोय, हवा चालू आहे, पाणी वरतून येते, खतरनाक. इथंच आंघोळीचं प्लॅनिंग आहे आमचा. आधी फोटो सेशन, मग आंघोळीचं सेशन. हमारा भी फोटो आएगा. आपल्या बाहेरची सुरुवात केलेली आहे, पण आता ज्या पुढे व्हिडिओ मी नाही दाखवणार, सगळे उघडे बुघडे सगळे राहणार आहेत. तर ते नाही. हा सनलाईट काय मस्त येते. हे जाऊ दे, नको आंघोळ करू. कोणाच्या दिंबत नाही एवढं थंड पाणी वगैरे आंघोळ करू. टाकलं. बाईने चड्डी सुकवायला नवीन प्रयत्न केलेत, कारण की हा त्याची चड्डी गाडीत विसरला आणि मग हे हात होतात हे असे. तर आम्ही तर खूप मजा केली इथे. म्हणजे जास्त टाईम नाही, अर्धा तास थांबलो फक्त आंघोळ करून ना, लगेच छू आणि परत सेल्फी सेशन चालू. मी पण पार्टिसिपेट करणार. पधारो मारे देश. बाय बाय वॉटरफॉल. चले लेट्स गो. आणि आता चहा पिऊ, थोडा आतून गरम होऊ. आता थंड पाणी आंघोळ केली, थोडं गरम वाटलं, पण चहाने अजून गरम वाटेल. ए सस्ता रणवीर सिंग दाखवू का. तर इथे आता चहा पिला आम्ही. इथं चहा पिला 10 रुपये. तर तुम्ही इथे चहा पिऊ शकता मस्त आंघोळ झाल्यावर थंड थंड पाण्याने. आणि हे बोलले की इकडे पाऊस कमीच आहे, म्हणजे या टायमाला पाऊस जरा कमीच पडला, एकदम जास्त नाही पडला, म्हणून थंडी कमी आहे. नाही तर बोलतो तुम्ही असे उभे पण नाही राहू शकले असते, ते थर 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 कापले असते. हे देत असतो तर खूप झाडे लावली असती, मग ऑक्सिजनसाठी का नाही लावणार. हे दिलं असतं म्हणजे वायफाय दिलं असतं तर असं. तर आम्ही आता ठोसेघरला आलेत वॉटरफॉल बघायला. 50 रुपये तिकीट आहे ना. हां 50 रुपये तिकीट घेतलं इथून. आता बघू, धबधब्याचा आवाज येतोय, तर बघू धबधबा कसा आहे.
एकदम फ्रेश. आणि हा आमचा खजिनदार आणि हा आमचा दादा. चल, 2 आहेत ना रे इथे. हा हे बघ इथे ना 2 धबधबे आहेत, मोठा आणि छोटा. हे बघ इथं मोठा छोटा, इकडनं आहे मोठा, इकडं छोटा. तर आधी छोटा, छोटा धबधबा व गुहेकडे. हे गुफा पण आहे इकडं. गुहा थांब ना बघू. पण आपल्या दुरूनच बघता येईल ना तो. एक नंबर. चला परत वरती यायचंय. हो चला वरती जायचं परत. लेट्स गो बॉस. आपण इकडनं आलो वरतून आणि इथून परत छोटा धबधबा व गुहेकडे इकडनं खालून. लेट्स गो. धबधबा आणि याच्या मागे पण जाता येतं. तर आम्ही तिकडेच चाललो इकडनं असं मागून त्या धबधब्याच्या मागे जाता येते. एक आहे ना रीलसाठी पण काढून घेतो. मला सोडून गेले लोक, मी पण जातो. एक नंबर. थोडा चिखल आहे थोडा. चला झालं. हे मागून सगळे दगडी पडलेले आहेत आणि व्ह्यू पण नाही आहे. पाणी थोडंसं दिसतंय पडताना बस. त्यापेक्षा तर बाहेरून चांगला दिसतोय. आम्ही त्या वॉटरफॉलपेक्षा एवढ्या दूर आहेत तरी पाणी इथपर्यंत उडतं. हे उडे सगळे उभे आहेत ना तरी कपडे दिसत आहे आमचे. तर फोर्स किती असेल. चला आता मोठावाला बघायचा. हे बॉय. चला 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 मोठावाला बघायला. चला चला आता मोठा धबधबा बघू. हा सीन आहे ना सेम त्या मूवीसारखा वाटतो. कसं हिंदुस्तान की जेव्हा ते असे नदी क्रॉस करत असतात आणि ते वरतून बघत असतात. आलो आता मोठा धबधबा तुम्हाला दाखवतो पॉईंटवर जाऊन ना. तेव्हा इथे आहे ना खाली नाही जाऊ दे. खाली नाही जायचं, वरूनच काढा फोटो काय काढायचे ते. आणि सुरेख हे पक्षी निसर्गरक्षी सातारा वन विभाग. आता फोटो काढायचे मस्त मस्त. इकडचेच बघितले, इकडे पण आहे 2 छोटे. एक हा आणि एक हा. आणि खाली ते एकदम पडून ना डायरेक्ट वाफात निघत आहे. असं फोर्सने पडतं ना, फोर्सने पडून. काय सेल्फी लाव. आम्ही पूर्ण ट्रॅक सोडून परत आलेलो आहोत. आणि तुम्हाला जर इथे फिरायचं असेल तर सॅटर्डे संडे नका येऊ. कारण की मला माहिती पडलं आहे की आता आमच्यासोबत एक मित्र इथलाच आहे, तर खूप गर्दी असते. नका येऊ. हा तोच सीन जिथे पहिल्यांदा थांबलेले. जरा जोरात एकदम पण भाजी खायचा प्लॅन. थोडा नाश्ता. सगळ्यांना भूक लागली. काय बोलतो ठाकूर. आता बोल ना.
शहापूर मारुती हा. मध्ये मसूर मारुती. तर आम्ही आले तर सज्जनगडावर जिथे आपण पायऱ्या चढता चढता आपल्याला 11 मारुती जेवढे पण आहेत तेवढ्यांचे दर्शन होत जातात. तर आता जाते वरती 2 मारुती दिसले, बाकीचे वरती ट्रॅकिंग परत चालू. जास्त खाल्लेलं नाही तर ट्रॅकिंग लवकर होऊन जाईल. यो ब्रोस, लेट्स गो ब्रोस. थकला पण म्हणजे आत्ता तर चढले लगे, तर थकवा लगे लागला, अजून तर चढायचं आहे. हा तिसरा चाफळदास मारुती. ओ माय गॉड. असे 11 मारुती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतील. आणि हा मेन प्रवेश द्वार. बाजूची मारुती इथे तसे झालं ना. तो पॉइंट आहे का? तो खालून बघितला तोच पॉइंट वाटतो तो. तर आम्ही आता प्रसाद खाऊन निघालोय आणि एक मागच्या साईडने एक मस्त पॉइंट दिसतोय वरतून, तर तो पॉइंट बघायला जातोय. काय 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 त्याच्याकडेच घर दिसते का नाही? रस्ता पुढे दिसते. त्या पलीकडे एक जुनं मंदिर आहे ते. मग इथे काय दाखवत आहे? ते मंदिर आहे ते संताला मंदिर. अच्छा हा. त्या समोर मंदिरात गेले वाटतं ते लोक. यार 2 मिनिटं फोटोसाठी बिझी काय झाले आम्ही लोक. आम्हाला सोडून गेले लोक. हीच मैत्री. चले लवकर, चल लवकर चल. फास्ट फॉरवर्ड. म्हणजे हा सीन आहे ना, असं बघतच राहावं असं वाटतं. इथून बसून मस्त वारा खात खात असा निवांत. एक नंबर. वर आहे. हे लाल बघून धावत नाही. कवर माझा मोबाईलचे कवर लाल आहे. नाही घाबरते ती. तर हे आहे ब्रह्मपिसा स्मारक. मी वाचलंय, तुम्ही पॉज करून वाचून घ्या. आणि त्याच्या स्मरणार्थ हे बनवलं आहे. जय बजरंगबली. हे ना, आम्ही ह्या लेवलवरून बघतो ना, असं वाटतं कोणता नक्षा आहे मस्त. असं वरतून आपण मॅप नाही बघत का 3D मध्ये, तसा दिसतो सॅटेलाईट थ्रू. असं वाटते मस्त खतरनाक. आयलो थांबा. खाली उतरायचं आता, जायचं म्हणे. पाऊस आला, दुसरं ठिकाण बघायचं. चलो. रंपळाक देवी हो. तिकडून आली ते धरणात बिना मोटर वर खोलायचा. एवढी जाड पाईप आहे. हांडीत पाणी तिथे. एवढे प्रेशर काय वरती चढतंय पाहिलं. तेच पण हे इथे वरती चढतं इकडे. बिना मोटरचं बिना मोटरचं बिना मोटरचं डायरेक्ट पाणी चढते पाणी बिना मोटरचं. चला पुढे काय सांगायचं का पुढे मध्ये काय ना ते झालं ना. आम्ही इंट्रो देतो.
पाणी डायरेक्ट बिना वॉटरचं उतरतं. नमस्कार, आम्ही बिना वॉटरचं चढते पण. कारेगावचे काय रहिवासी. हा, हे आमचे गाईड पण आहेत 2 जण. कुठे कुठे फिरतोय काय काय सगळी माहिती आम्हाला भेटते यांच्याकडनं. चला आता खाली दाखवतो, 2-3 फोटो काढे माझे. कुठे कळलं होते नाही फोटो झाडीमध्ये. चल झाडीत खाली या, चल झाडीमध्ये. नहीं खाना आता तो क्यों खाते हो भाई? ऐसा थूकना मांगता है. आलेलं वाटण. चला या साईडनं नको. आलेलं वाटण. लेट्स गो. चला आता खाली उतरायच्या टायमाला आम्हाला काय ते श्री समर्थांची समाधी बघायची होती पण ते बंद होतं आज. नेक्स्ट टाइम. आम्ही जरंडेश्वरच्या मंदिरात आलोय. हनुमानचं मंदिर आहे वरती. पायऱ्या कुठे दिसत आहेत आणि मंदिर तर कुठे दिसत नाही. आणि वरती जायचं परत. हो येतोय ना रे तुम्ही? येतात ना? चल मग. मी माईक ठेवून दिला. जाऊ जाऊ हळूहळू. किती वरती आहे काय माहिती आता. आहे इथे समोर त्याचा गेट आलाय. जरंडेश्वर. मेरे जैसे 2 और प्राणी. तो काफी थक चुके हैं. ए तो दिसत पण आहे रे. कुठे गेले हमारे साथी? गायब होऊन गेले. एक दिसला इधर. लेट्स गो. मैं पहिले आया पहिले. आम्ही एवढ्या वरती आलाय. आम्हाला आमची गाडी दिसते. कुठे गेली ही? अखेर इथून नाही आलो. इकडून शॉर्टकट मारला. तसं नाही करायला पाहिजे. ठीक आहे. लेट्स गो. थोडा आहे वाकडा. बॅलन्स जातो आता. हो बट दिस सीन इज लवली. अजून पाहिजे. आणि कुठे यायला केदारनाथ. अरे पण केदारनाथला असं काय असं स्टिप आहे का? म्हणजे अर्ध आहे ना, अर्ध असा रस्ता आहे ना. पण त्याहून हे झालं होतं. ते झालं नाही तेवढं ऑफरोड आलं. आता ऑफरोड करत चढायचं. एवढं रुपये कोण दिसले पण चढत कसे चढले काय माहिती आता हे लोक. बाकी चढत कसे धावत चढले. आता एक दगड मोजत चढायचा. चल लेट्स गो. अखेर पोहोचलो मारुतीच्या मंदिरात. हे आहे. गांडूळ सारखं दिसते. Did it? झालं यांचं पण झालं. या झालं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता उतरायची तयारी. मस्त दर्शन वगैरे घेऊन आता डायरेक्ट गाडी घेऊन भेटू. कारण की आता उतरायचं पण खूप आहे. भेटू. काय बघितलं महाराज जेव्हा बसले पाठव्यासारखं नाही बारा. हा ते चष्म्यामधून दिसलं नसेल. दिसलं. साताऱ्याचे उत्कृष्ट कंदी पेढे आम्ही सगळ्यांनी घेतले. सगळ्यांनी बॅगेत ठेवले. आम्ही आता देऊ रूम मध्ये जाऊन बॅग मध्ये जागा करावी लागेल. याच्या बॅग मध्ये थोडीशी जागा आहे त्याच्यात आपण देऊ.
घरपर्यंत. आता हे कुठे नाव पण टाकलं मी त्याच्यावर की सेम पुढे आहेत, तर कन्फ्युजन नको व्हायला की कोणी काय घेतलंय. लेट्स गो टू अदर प्लेस. इंग्लिश संपली. ती सातारा सिटी तिकडं इथून दिसणार नाही, मी आल्यावर दाखवतो. आधी यवतेश्वर मंदिरात जाऊन येतो पटकन. आता इथून सातारा सगळं दिसतो इथून वरतून मस्त, तुम्हाला दाखवतो. तर हे बघा इकडनं हे वरतून पूर्ण सातारा हे सिटी. तिकडनं आम्ही जो घाटातून आलो त्या घाटात बरोबर सगळं दिसत होतं, पण मी व्हिडिओ काढला नाही. एकदम क्लिअर दिसत होता आधी. तर आता हे बोलतंय की लाईट जेव्हा बंद होईल तेव्हा अजून खतरनाक दिसेल. सगळं झगमग झगमग. ते बघा मला बघा, रात्री जर भेटलं तर दाखवेल तुम्हाला मी एक शॉट. आणि आम्ही शाळेत चुकीच्या जागी आलेत. मंदिरची लाईन पुढे आणि मी तिथे आलो. हे आलो थांब. तर गाडी डायरेक्ट वरती मंदिराजवळच येते. हे राहिलं मंदिर वरती, डायरेक्ट या रोडने आलोय. चल रे हे लोक करा. जसं मी सांगितलं सातारा सिटी तुम्हाला दाखवेल इकडनं वरतून. सगळा लाईट झगमग झालाय. झगमग दाखवतो तुम्हाला रात्रीची. या बघा ही आहे पूर्ण सातारा सिटी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आता उद्याच्या दिवशी जे काय होईल तुम्हाला दाखवतो. टाटा बाय बाय, जय श्रीराम.